श्री सद्गुरू बाळूमामा पालखी क्रमांक 16 देवालय आदमापूर जिल्हा कोल्हापूर येथील पालखी सोहळा आंबेगाव तालुक्यात शिंगवे गोरडेमळा येथे आयोजित करण्यात आला। यावेळी सकाळी 8:30 वाजता आरती, सायंकाळी 8 वाजता प्रवचन झाल्यानंतर बाळूमामांची आरती संपल्यानंतर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं। गेली 4 दिवस अनेक भाविक भक्त तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणात बाळूमामांच्या आरतीसाठी तसेच दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। एक कर्जत तालुका बजरंगवाडी इथला सरपंच आहे गावचे। सेवेला ह्याच्यामुळे याचं कारण माझं 4 आतापर्यंत मला अनुभव येऊन गेलेत सेवेला आल्यावर। पहिली सेवा माझी पोलीस, एक मुलगा पोलीस व्हावा म्हणून आज्ञा केली ती मामाला, ते पोलीस झाला। दुसरी सेवा एक 2.5 कोटीचं काम होतं, ती एक 2.5 महिने सेवा केली, ती बी माझी पूर्ण झाली। आणि ती पूर्ण होत असताना घरी गेल्यावर परत मामाला अशी जाताना विनंती करून गेलतो की मुलाचं काम व्हावं। 20 दिवस झालं घरी जाऊन झालेलं मला, मुलगा पेसाय झाला, परत सेवेला आलो। ही अशी माझी सेवा इथून पुढे बी सारखी चालू राहणार आहे। आणि ह्यो भगा नंबर 16, एक नंबर भगा नंबर 16 म्हणजे इथं कुठं वादविवाद होत नाही, सगळे मेंढके समजून घेतात, कारभारी समजून घेतात आणि प्रेमाने सगळ्याला मन जिंकते असं पुढचे नियोजन करतात। कसलीही चाऱ्याची अडचण इथे येत नाही अजिबात। मेंढके मंडळी चांगली इथं, कारभारी चांगले इथं। भागा नंबर 16 सगळ्यात आम्हाला म्हणजे माहेर घर असल्यासारखं वाटतं सगळं इथं। आणि पुजारी बी चांगले आहेत आमचे, बबलू दादा हे महाराज, हे सगळे आमचे मेंढकी मंडळी आहेत, ते सगळे प्रेमाने इथं सेवा करतात, येत्यात जात्यात, मस्तपैकी सगळं नियोजन चालू आहे आता सध्याच। जय बाळू। माझं नाव रमेश निवृत्ती होगले, राहणार घारगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। मी इथनं मामाची बकरी राखण्यासाठी आलोय। बाळूमा पालखी नंबर 16 ह्या बग्यामध्ये मी बकरी राखण्यासाठी आलोय। तर इथं आल्यानंतर मला वातावरण चांगलं वाटलं, म्हणूनसाठी मी इथं थांबलो। आणि जे काय बाबा इथं लोक समजा नेम अटी पाळतात, त्या अटीला मला चांगलं वाटलं। आणि इथलं कारभारी लोक व्यवस्था चांगली करतात। आणि इथं आल्यानंतर लोक बहुतलची म्हणा, ही जी काय बाहेरची मेंढपाळ इथं बहुतली चारा चारण्यासाठी आल्यात, ही सध्या पंक्ती घालून जाऊ शकतात। आणि दुसरी गोष्ट, इथं जे काय शिस्त आहे, ह्या शिस्त आवडली। आणि जे काय मेंढक्यांना कुठला ताप देत नाही तर काय नाही। आणि जे काय इथं ह्या गावात पालखी टिकती कुठल्या बी, त्या गावातली लोक मेंढक्यांना चारा चारण्यासाठी आवर्जून घेऊन जातात आणि चारा दावतात। 4 सारा असलं तर 2 सारं चारा म्हणतात, इतकं मामावर प्रेम करणारी लोक आहेत। तसंच जी काय समजा ही मेंढके मंडळी, त्यांना कारभारी लोक दुपारच्यासाठी महिला मंडळांना भाकरी आणाबोवा म्हणतात, रोज जी खाण्यात असं गोड अन्न येतंय तर ती समजा आणून महिला मंडळ बी सांग सकाळी देतात। आणि त्याच भाकरी ही कारभारी लोक सगळ्याला अर्धी येऊ, 1 येऊ, 2 येऊ असं वाटून पद्धतशीर त्यांचं पोट भरवतात। आणि जी काय समजा लोक येतात इथं आधी की बाबा काही कारण आहे हे सांगण्यासाठी पण येतात देवाला, किंवा साकडं घालण्यासाठी येतात। पण तसं मी पण आलोय तर मी आधी 20-22 वर्षापूर्वी मामाला, माझ्या गावात मामाची पालखी आलती, त्यावेळेला मी मामाला हात जोडलं होतं, जी काय माझ्या समस्या आहेत मामा होऊ द्या, मी तुमची सेवा करण्यासाठी येईन। तर मला उशीर झाला उलटा येण्यासाठी, मी देवाकडून आधी घेतलं आणि मग देवाची परतफेड करायला आलोय। तर ज्या गोष्टी माझ्या घडल्या तेवढ्या पूर्णपणे माझं घडलेलं आहे। जी काय समजा बाबा लहान मुलं होती माझी 3-4 वर्षापूर्वीची, 5-5 वर्षाची, त्यावेळेला मी देवाला हात जोडलं होतं। तर देवाने माझं मुलं लहानाची मोठी केली, समजा त्यांची लग्न पण झाली, त्यांना काय जी संगोपन करायचं, मी जवळजवळ दोन्ही मुलं तालमीत 5 वर्ष ठेवली होती। त्यांचा खर्च पाणी कसा भागवायचा, दोघंच आम्ही नवरा बायको करायला होतो। शेती होती मला, पण त्या शेतीतून काय करून अधिक मी खव्याचा धंदा करून भट्टी तयार करून त्यातून पैसे काही कमिवलं आणि ती लेकरांना तालमीत हे केलं। अशा पद्धतीने इतकं मामाने सहकार्य केलं। आणि मी मामाला हेच मागितलं होतं, जी काय बाबा समजा मुलं मोठी होऊन दी, माझ्या मुलांना चांगलं वळण लागू दी, समजा काही जी असन ती गोष्टी, घर नव्हतं तर ती घर पण मामाने जवळजवळ मला, मी छपराच्या घरात राहत होतो आणि तिथंच त्या शेजारी माझा वाडा बसल्या, मामाचा वाडा बसलेला होता, मग तिथंच हात जोडलेला होता त्यावेळेला मी। तर त्या जागेवर आज माझं 2.5 गुंठ्याचं बांधकाम झालंय। समजा रानात पाणी नव्हतं, विहीर पाडली, पाणी करून रानात नेलं, सगळं जागेवर झालं। माझ्या मुलांची लग्न झाली, त्यांना बी लेकरं झाली।
मग एवढं मामाने इतकं दिलं म्हणून साठी त्यांची आठवण मला उलटा उशीर झाला सेवा करण्यासाठी मी त्यांची माफी मागतोय आणि मागणार आहे. आणि मला जवळ सेवा करायची आता महिना झालं, मी अजून माझ्या मनाने जवळ करणार आहे तवर मी करणारच आहे. मी काय असं इतकेच दिवस करणार असं काय नाही. मला मामाची गोडी लागली, मी तवर त्यांच्या सहवासात राहणार आहे. एवढंच माझं सांगणं आहे. ह्याच्यासाठी मी श्री संत सद्गुरू बाळोमा देवालय आदमापूर पालखी क्रमांक 16 ही पिंपरखेडमधून शिंगवे गावाला आली. एकादशी या ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पडली. इथं 4 दिवस मुक्कामाला थांबलेले आहे. आता इथून ह्याला जाणार आहे आपलं न्यूज रिपोर्टर समीर गोरडे, आज 24 तास, आंबेगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.